वेलकम टू डे 73 ऑफ दिवसभर विथ अंकित. आज सकाळी उठल्या डोअरची बेल वाजली आणि आलं होतं एक पार्सल. आधी तर मला समजलंच नव्हतं की हे पार्सल कोणी मागवलं. नंतर मला आठवलं की मी 2 महिने आधी एक टी शर्ट ऑर्डर केलं होतं कोणत्या तरी वेबसाईट वरून. ते आलंय. नंतर लगेच टाइम वेस्ट न करता टी शर्टची अनबॉक्सिंग केली. टी शर्टची क्वालिटी तर खूप सुंदर होती आणि मी हे टी शर्ट का मागवलं माहितीये? ह्यासाठी, ह्या फक्त एका प्रिंट साठी मी टी शर्ट ऑर्डर केलंय. मला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला हे टी शर्ट आवडलं की नाही. टी शर्ट लगेच पॅक करून थोडासा फ्रेश होऊन चहा बनवायला घेतली आणि या चहा बनवताना आपल्या हातून झाला एक कांड. जेव्हा माझ्या हातून दूध पडलं त्याच्यानंतर मला रिअलाइज झालं की मॉम मागेच उभी होती. मॉमला न कळता कसं तरी ते लगेच पुसून घेतलं आणि मग शांतपणे चहा पियालो. चहा पिऊन निघालो डीमार्ट मध्ये जायला, कारण आज आपल्याला डीमार्ट मधून थोडीशी शॉपिंग करायची होती. पण डीमार्टला जायच्या आधी आज मंगळवार असल्यामुळे बाप्पाचं दर्शन घेऊन नंतर पोहोचलो डीमार्ट मध्ये. डीमार्ट मध्ये जसं एंटर केलं तेव्हा एवढं बरं वाटलं ना की काय सांगू. आणि त्याच्यानंतर झाली आपली शॉपिंग सुरू. ट्रॉली घेऊन मॉमने सांगितलेल्या गोष्टी शोधत होतो पूर्ण डीमार्ट मध्ये. शॉपिंग करता करताना ही एक एस्थेटिक बॉटल दिसली, नॉन अल्कोहोलिक बियर. जर मी घरी घेऊन गेलो असतो ना तर मम्मीला वाटलं असतं मी बियरच घेऊन आलोय. आणि आज फर्स्ट टाइम असं झालं की बिलिंगला गर्दी सुद्धा नव्हती. लगेच बिलिंग केलं आणि निघालो घरी जायला. घरी पोहोचल्यावरती फ्रेश होऊन लगेच आपला टाइम झाला होता लॉग इन करायचा. मग काय लॉग इन केलं, थोडंसं फ्रस्ट्रेशन काढलं आणि चुपचाप आपलं काम केलं. आजचं काम कम्प्लीट करून आज खूप दिवसानंतर मॉम डॅड सोबत जेवलोय रात्री. जेवण झाल्यावरती थोडासा टाइमपास केला, रील्स बघितले, आपले रील्स एडिट केले, त्याच्यानंतर परत लागलो कामाला. आणि रात्रीचा 2च्या नंतरचा जो टाइम असतो ना तो एकदम सर्व्हायवल टाइम असतो. त्याच्यात जर तुम्ही जागे राहून काम केलात म्हणजे तुम्ही बादशाह. आणि फायनली केलं लॉग आउट. अजून एक दिवस संपला वीक मधला एकदाचा. तर असा होता आपला आजचा दिवस. लवकरच भेटू आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि दिवसभर विथ अंकित बघत राहा.